गाइज, वेलकम टू माय चॅनल. आज घेऊन आलो आहे का नवीन ओनरशिप रिव्ह्यू, ज्यामध्ये आपण एका गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत. ती आहे स्कोडा कुशाक. ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते 1 लिटर 3 सिलेंडर टर्बोचार्जड पेट्रोल इंजिन, जे की जनरेट करते 113 bhp ची पॉवर आणि 178 न्यूटन मीटरचा टॉर्क. 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये ही गाडी आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला गाडीचा रिव्ह्यू कर देणार आणि नंतर आपण ओनरशी आपण डिस्कस करूया. रिव्ह्यूमध्ये आपल्याला LED हेडलॅम्प्स, टर्न इंडिकेटर्स आणि हॅलोजन फॉग लॅम्प्स आपल्याला बघायला मिळतात. क्रोममध्ये आपल्याला पूर्ण समोरची ग्रिल बघायला मिळते. मित्रांनो, स्कोडाचा लोगो. साईड व्ह्यूमध्ये आपल्याला स्कोडाची बॅजिंग, ORMs आणि टायर साईज आहे मित्रांनो 205/60R16. हे मॅकविलमध्ये आपल्याला टायर इथे मिळतात. बॅक व्ह्यूमध्ये आपल्याला बॅकलाईट सेटअप, ब्रेक लाईट, टर्न इंडिकेटर, रिव्हर्स लाईट, रिफ्लेक्टर आपल्याला बघायला मिळतात. कुशाकची बॅजिंग, स्कोडाची बॅजिंग, डिफॉगर आणि रिअर वायपर आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. आता आपण गाडीच्या इंटेरियर्सबद्दल बोलूया. चारी पॉवर विंडो, ORMचे कंट्रोल्स. यामध्ये 2 स्पोक स्टेअरिंग व्हील आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. इन्फोटेनमेंटचे कंट्रोल्स, इन्फोटेनमेंटची स्क्रीन, AC विथ क्लायमेट कंट्रोल, ग्लो बॉक्स, रिअर व्ह्यू मिरर, लाईट्स, ग्लास होल्डर. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आपल्याला स्पीड मीटर, RPM मीटर, टेम्परेचर मीटर आणि फ्युएल मीटर आपल्याला बघायला मिळते विथ MID स्क्रीन. गिअर नॉबमध्ये आपल्याला पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल आणि गिअर प्लस आणि मायनसचा ऑप्शन इथं आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. 12 वॅटचा पॉवर आणि C-टॅप आपल्याला इथं चार्जिंगचे पोर्ट्स मिळतात. हँडब्रेक आपल्याला इथं बघायला मिळते. बॉटल होल्डर स्पेस आणि इथं स्पेस आपल्याला बघायला मिळते. ओव्हरऑल स्ट्रेंथ आपल्याला खूप बघायला मिळते मित्रांनो. ऑटोमॅटिक असल्यामुळे आपल्याला इथे क्लच बघायला मिळत नाही मित्रांनो. ओन्ली ब्रेक आणि एक्सेलेटर आपल्याला इथे बघायला मिळते. मी तुम्हाला आता ओनरची ओळख करून देतो. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव? सचिन शेलार. हां, काय करता सर? मी IT मध्ये सर्व्हिसला आहे. अच्छा, तर स्कोडा कुशाक ही गाडी तुमची आहे सर, तर काय बोलू शकता याबद्दल? स्कोडा कुशाक म्हणजे गाडी खूप छान गाडी आहे. हां आणि फॅमिली कार आणि मेंटेनन्स कमी, हां हां सेफ्टी या दृष्टीने तुम्ही घेतलेली. हां हां सर, ही तुमची फर्स्ट कार होती? हां, ही फर्स्ट कार घेतली. हां सर, स्कोडा आणि फोक्सवॅगन याचा एक वेगळा फॅन बेस आहे सोसायटीमध्ये. तर बरेच लोक असं प्रेफर करतात की पहिल्यांदा मारुती सुझुकी, टाटा ह्याकडे जातात आणि मग स्कोडा आणि फोक्सवॅगनला प्रेफर करतात, कारण की हाय मेंटेनन्स आणि थोडंसं म्हणजे एक्सपेन्सिव्ह या रेंजमध्ये या गाडीचा म्हणजे या ब्रँडचं नाव येतं. तर तुम्ही फर्स्ट कार म्हणून हीच घेण्याचं बरंच म्हणजे धाडस वगैरे केलं, तर काय बोलू शकणार याबद्दल? मी गाडी घेताना एक पहिलं डोळ्यासमोर होतं की सेफ्टी. हां. सेफ्टी आणि ड्रायव्हिंग कम्फर्ट आणि त्यातलं ऑटोमॅटिक घेताना एक ट्रान्समिशन सिस्टीम जे आहे स्कोडामध्ये ते स्मूथ ट्रान्समिशन सिस्टीम होतं. आणि गाडीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स म्हणजे लॉंग रूट जर्नी असो किंवा स्टेबिलिटी आहे, हायवेला स्पीडमध्ये चालताना ते स्टेबल आहे. स्टेबल गाडी आहे. 120-140 जरी गेली तरी गाडी स्टेबल असते. कॉन्स्टंट राहते. तर त्यामुळे एक प्रेफरन्स हां स्कोडा. कुणी सजेस्ट केलं होतं सर म्हणजे की ही गाडी घ्यावी अशी? हां, माझे एक कलिग्स होते, त्यांच्याकडे फॉक्सवॅगनची होती टायगन. पण टायगनमध्ये आणि याच्यात ते एक कम्पॅरिझन केलेलं मी. तर फीचर वाईज वगैरे आणि लुक डिसेंट, त्यामुळे हिचे कम्पॅटिटर सर क्रेटा आणि सेल्टॉस आहे कियाची. तर त्याबद्दल तुम्ही असं म्हणजे विचार नाही केला? ते बघितलेलं मी, सेल्टॉस, क्रेटा आणि कुशाक, टायगन ते कम्पॅरिझन केलेलं. पण एक जे ट्रान्समिशन सिस्टीम जो होतं ऑटोमॅटिक बेसिकली तो मोठा होता. तर त्या दृष्टीने मी कुशाकचं एक प्रेफरन्स केलेला. आणि सेफ्टी, मेन तर सेफ्टी रिव्ह्यू जो होता तो कुशाकचा चांगला, दमदार गाडी. आणि किती वर्ष झाले सर गाडीला तुम्ही घेऊन? गाडीला 3 वर्ष झालेत आता कम्प्लीट. आणि किती किलोमीटर चालवलेली? आता मी 33,000 किलोमीटर चालवलेलं आतापर्यंत. हां, आणि लॉंग रूटमध्ये कुठं गेलेलं आहेत? लॉंग रूट मी साऊथ वगैरे गेलेलो, नॉर्थ पण पर्यंत पण गेलेलो. साऊथला गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, 1 डे 700-800 किलोमीटर पर्यंत चालवली. हां, आणि असं वगैरे म्हणजे चालवताना असं मग 700-800 किलोमीटर चालल्यावर असं म्हणजे हे वाटतं थोडंसं म्हणजे हेक्टिक वगैरे? ऑटोमॅटिक असल्यामुळे तर ड्रायव्हिंग कम्फर्ट ते कम्फर्टचं असणारच. चालवलं तरी काही वाटत नाही, त्रास म्हणजे पॅनिक असं काही होत नाही. पण गाडीचं
जे स्टेबिलिटी वगैरे लॉंग रूट ती चांगली आहे. चांगली आहे. हां. आणि फर्स्ट सर्व्हिसिंग किती किलोमीटरला केली ती सर? फर्स्ट सर्व्हिसिंग कंपनी सांगताना 1 वर्ष किंवा 10,000 किलोमीटर होते, पण आपण एक 8,500 किलोमीटरला पहिली सर्व्हिसिंग केली. हां. आणि फर्स्ट सर्व्हिसिंगला काय तुम्हाला म्हणजे खर्च वगैरे येत आला? खर्च म्हणजे मी घेताना AMC पॅकेज घेतलेलं. AMC पॅकेज. हां. तर ते गाडी परचेस करतानाच त्यावेळेस स्कोडाकडनं आपल्याला ती स्कीम मिळते का? स्कीम भेटलेली होती. तर त्याच्यात 4 सर्व्हिसिंग फ्री असतात. तर एक वर्षाला किंवा मग आपण 10,000 किलोमीटरला 15,000 करू किलोमीटर शकतो. करू शकतो. हां हां. तर त्याच्यात AMC मध्ये ऑइल चेंज बेसिक जे आहे ते फिल्टर वगैरे सगळे इन्क्लूड आहे. त्याच्या व्यतिरिक्त फक्त ते अलाइनमेंट wheel अलाइनमेंट वगैरे किंवा मग बाकीचं जे असेल स्पेअर पार्ट वगैरे त्याचं एक्स्ट्रा करावं लागतं. पण आतापर्यंत कुठलंही स्पेअर पार्ट किंवा रिप्लेस झालेला नाही. रिप्लेस झालेलं नाही. फक्त अलाइनमेंटचा जो पार्ट आहे तेवढ्या पार्टचेच आता 3 सर्व्हिसिंग पर्यंत पैसे आलेलं द्यावं आहे. लागेल. बाकी त्या व्यतिरिक्त सर्व्हिसिंग मध्ये कुठलाही एक्स्ट्राचा खर्च आलेला नाही. हां. आणि त्यांची सर्व्हिस कशी आहे सर, म्हणजे स्कोडाची, त्याबद्दल काय बोलू शकतो? स्कोडाची सर्व्हिस म्हणजे चांगली आहे. एकंदरीत आतापर्यंत एक इश्यूसाठी डबल दाण्याची अशी काही गरज पडलेली नाही. वेगळ्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आलाच नाही आतापर्यंत. आलाच नाही. Stable गाडी आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला आहे. हां. म्हणजे तुम्ही गाडीमध्ये ओव्हरऑल तुम्ही सॅटिस्फाय? सॅटिस्फाय आहे. हां हां हां. ऑन रोड तुम्हाला गाडी कितीपर्यंत पडली ती सर? ही गाडी 17च्या रेंजमध्ये पडली. 16-17 मध्ये. 16 ते 17च्या इन्क्लुडिंग AMC वगैरे होतं. त्याच्यामध्ये पॅकेज. हो. ॲक्सेसरीज वगैरे ते हे केलेलं होतं. आणि तुम्हाला ॲव्हरेज काय, म्हणजे तुम्ही तुमचा वापर काय सिटीमध्ये वापरता का? दोन्ही पण सिटीमध्ये पण, ऑफिस, होम, ड्रायव्हिंग आणि बाहेर पण, हां. outside तर पण असतं. हां. तर आउटसाईड म्हणजे हायवेला आपल्याला देते 15-16 च्या रेंजमध्ये देते. आणि सिटीमध्ये? सिटीमध्ये कधी कधी 7-8 पण देते आणि मॅक्स 7-8-9 पर्यंत असं भेटते, मिळून जाते. हां. हे झाले सगळे पॉझिटिव्ह. सर निगेटिव्ह काय तुम्ही याबद्दल गाडीबद्दल सांगू शकता? निगेटिव्ह म्हणजे एक तर तोच ॲव्हरेजचाच पॉईंट आहे ॲक्च्युली. हां हां. त्यात सिटी ड्राईव्हला खूपच कमी भेटतं. खूपच कमी 6-7 मिळतं. हे होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे AC थोडासा पॉवरफुल वाटत नाही त्याचा. वाटत नाही. आणि तिसरी गोष्ट तर साऊंड सिस्टीम जे आहेत स्कोडाकडनं ते थोडंसं कमी. हां हां. म्हणजे तुमच्या एक्सपेक्टेशननुसार नाही आहे. हां. आणि सर 1000 लिटरचं 1 लिटर म्हणजेच 1000 CCचं इंजिन आहे फक्त गाडीला, आणि 3 सिलेंडर इंजिन आहे. तर त्यामध्ये तुम्हाला पॉवर लॅग वगैरे असं कधी वाटतो रोडवर? पॉवर लॅग फक्त घाटात वगैरे ड्रायव्हिंग करताना थोडंसं जाणवतो, किंवा मग जर ओव्हरटेकिंगला वगैरे थोडंसं. पण टर्बो चार्ज असल्यामुळे तो एक म्हणजे एवढा प्लस पॉईंट आहे. तो एवढा लॅग जाणवत नाही. पण अगदीच घाटात वगैरे थोडंफार जाणवतो तो. टर्बो चार्ज. हां. टर्बो चार्ज असल्यामुळे त्यामुळे ते पॉवर लॅग तो म्हणजे ते मॅच करून घेतो. सर कुशाकमध्ये मॅन्युअल ऑप्शन पण होतं, पण तुम्ही मॅन्युअल सोडून ऑटोमॅटिक घेण्यामागचं कारण काय होतं सर? ऑटोमॅटिक घेण्याचं एक मेन कारण म्हणजे जास्त यूज सिटी ड्राईव्हसाठी होणार. हां. इझी पडते. ड्रायव्हिंग आपलं. हां. कम्फर्टली तुम्ही ड्राईव्ह करू शकता. होण्यासाठी ते एक घेतलेलं. आणि त्यात जी ट्रान्समिशन सिस्टीम आहे ते स्मूथ आहे. गिअर शिफ्टिंग वगैरे ते स्मूथ. आवाज वगैरे करत नाही. लॅग जाणवत नाही गिअर शिफ्टिंगचा. किंवा मग आपण जो जास्त स्पीडवरती जरी गेले तरी ते स्मूथ ट्रान्समिशन होऊन जातं. त्याचं लॅग जाणवत नाही. हां. त्यामुळं तुम्ही ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक घेतलेली. हां सर. तर तुम्ही दुसऱ्याला कोणाला घेण्याला ही गाडी सजेस्ट करू शकता? हां. जर एक फॅमिली रिक्वायरमेंट आहे, फॅमिली कार आणि ड्रायव्हिंग सेफ्टी आणि ड्रायव्हिंग कम्फर्ट, स्टेबिलिटी या दृष्टीने जर बघितलं तर आणि हे करायचं असेल तर खूप छान गाडी आहे. बट ॲव्हरेजचा विचार जर केला तर थोडंसं आहे त्याचं. सर हाय मेंटेनन्स म्हणून पण ही गाडी म्हणजे स्कोडाच्या किंवा फॉक्सवॅगनच्या गाड्या आपण म्हणतो. तर आतापर्यंत तुमची गाडी नवीन आहे आणि तुम्ही AMC पॅकेज घेतले, पण असं तुमच्या मित्रामध्ये कुणामध्ये असं आहे की जी मेंटेनन्स हाय असते असं तुम्ही ऐकलेलं आहे का? आता की म्हणजे पार्ट्सचे प्राइसेस वगैरे? स्कोडाचे किंवा टायगन यांच्याकडे जाण्याचा फॉक्सवॅगन किंवा त्याचं. तर त्याच्या घेताना बऱ्याच लोकांचं सजेशन असं होतं की यांचं मेंटेनन्स वगैरे जास्त आहे. पण आता कुशाक वगैरे जे आहेत आता जे नवीन गाड्या जे होत्या त्यात मी कंपनी वगैरे त्यांनी असं सांगितलं होतं की 85-90% जे स्पेअर पार्ट वगैरे ते मेड इन इंडिया यूज करतात. तर इनडायरेक्टली ते कॉस्ट जे आहेत स्पेअर पार्टची ते कमीच होणार. हां हां हां. टॅक्सेस वगैरे नाही लागणार त्यामुळे. वगैरे लागणार नाही. किंवा मग ते जे
चार्जेस वगैरे ते चार्जेस लागणार. कमी लागणार. हां हां, त्यामुळे मग त्याचं ओव्हरऑल ॲडव्हान्टेज मिळून जातं आपल्याला. ॲडव्हान्टेज भेटून मग जातं. ओव्हरऑल सर तुम्ही म्हणजे सॅटिस्फाय आहेत. हो. ओके ओके, थँक्यू सर. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. ठीक आहे, थँक्यू मित्रांनो. आपल्याला स्कोडा कुशाकचा ओनरशिप एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू सो मच मित्रांनो.